भाडेकरारांना दिल्याची माहिती सुद्धा आहे। शीतल तेजवाणी यांनी सरकारला तर आपण पाहतोय धनंजय मुंडेंची पत्रकार परिषद होते आहे। धनंजय मुंडे हे काय बोलणार आपल्या आरोपांवर हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही वेळापूर्वीच मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले होते। आपल्या घातपाताचा कट रचल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडेंवर जरांगेंनी केला होता आणि याच गंभीर आरोपांवर आता धनंजय मुंडे हे पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार आहेत। नेमकं काय बोलणार धनंजय मुंडे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। मनोज जरांगेंच्या आरोपांना धनंजय मुंडे हे उत्तर देणार आहेत आणि थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद सुरू होत आहे। धनंजय मुंडेंनी माझी सुपारी दिली, हत्येची सुपारी दिली असा आरोप जरांगेंनी केला। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडून। आकाश, आपण पाहतोय धनंजय मुंडेंची पत्रकार परिषद होते, काय नेमका खुलासा करण्याची शक्यता आहे? नक्कीच दीपाली, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येचा कट रचला असा गंभीर आरोप केला आहे। या आरोपानंतर सबंध राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे। मात्र आता या आरोपानंतर धनंजय मुंडे एक पत्रकार परिषद घेत आहेत। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धनंजय मुंडे या आरोपांना कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतात, काय नेमके खुलासे करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेतून त्यांनी विविध खुलासे केले। हत्येचा कट नेमका किती 2.5 कोटी रुपयामध्ये रचण्यात आला व त्यासाठी गाडी देखील जी आहे ती बाहेर राज्यातील गाडीची पासिंग ती गाडी देखील वापरण्यात येणार होती आणि दुसरे आहेत हे परळीतील जगमित्र कार्यालयामध्ये पोहोचले आहेत आणि त्यांची पत्रकार परिषद जी आहे ती आता सुरू होणार आहेत। हे परळीतील जगमित्र कार्यालयामध्ये पोहोचले आहेत आणि त्यांची पत्रकार परिषद जी आहे ती आता सुरू होणार आहे आणि या पत्रकार परिषदेतून धनंजय मुंडे जरांगे पाटलांनी केलेल्या आरोपांवर कशा पद्धतीने आहे आणि या पत्रकार परिषदेतून धनंजय मुंडे जरांगे पाटलांनी केलेल्या आरोपांवर कशा पद्धतीने बघायला मिळत आहे दीपाली। निश्चितच आकाश, आपण पाहतोय धनंजय मुंडे यांच्या हातात काही कागदपत्र सुद्धा आपल्याला दिसतात। नक्कीच हे जे पत्रकार परिषद सुद्धा आपल्याला दिसतात। नक्कीच हे जे पत्रकार परिषद जे आहे ते आता सुरू झालेली आहे। धनंजय मुंडे जे आहेत या कागद आहेत ते वाचतायत आणि या आरोप केले त्या आरोपाच्या कशा पद्धतीचं प्रत्युत्तर देत आहेत आणि काय खुलासे करतील हे आता थोड्या वेळ
आरोप केले त्या आरोपाच्या कशा पद्धतीचं प्रत्युत्तर देत आहेत आणि काय खुलासे करतील हे आता थोड्या वेळात समोर येईल. दीपाली, निश्चितच आकाश, आपण पाहतोय अगदी थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद धनंजयचं सुद्धा नाव घेतलं होतं धनंजय मुंडेंच्या, त्या संदर्भात काही अधिक माहिती आपल्याला कळते का? येचं सुद्धा नाव घेतलं होतं धनंजय मुंडेंच्या, त्या संदर्भात काही अधिक माहिती आपल्याला कळते का? अद्याप त्यावरती काही माहिती मिळाली नाहीये, पण लवकरच धनंजय मुंडे जे आहेत या पत्रकार परिषदेतून याचे खुलासे करणार आहेत. निश्चितच आकाश, आपण असे सोबत राहा. आपण पाहतोय धनंजय मुंडेंची याचे खुलासे करणार आहेत. निश्चितच आकाश, आपण असे सोबत राहा. आपण पाहतोय धनंजय मुंडेंची पत्रकार परिषद अगदी काही वेळात तर सुरू होते. मनोज जरांगेंनी गंभीर आरोप धनंजय मुंडे पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं. खोट्या रेकॉर्ड पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं. खोट्या रेकॉर्ड त्याच्यासाठी तो विषय चाललेला होता. त्यांना ते कुठंच मिळाना, खऱ्या मिळाना पण खोट्या मिळाना. ते तयारीची असते ना, तयारी करण्याची. मग ते दुसरी तयारीची असते ना, तयारी करण्याची. मग ते दुसरी तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए. धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी. धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं. तर ह्या बीडचं पोरगा का कोणी तो पीए का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं. यांनी सांगितलं असं आमजवळ हाई किंवा आम्ही मारतो, काय त्यांना माहित, आता ते तपासात होईल म्हणून तर बोला नाही जास्त. रोल गेली 30 वर्ष मी सामाजिक आणि राजकीय जीवनात आहे. समाजातील विविध घटकाची जेवढी कामं आपल्याला करता येतील तेवढी कामं करत आज इथपर्यंत आलो आहे. खरं तर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची आणि स्वर्गीय मी कधीही कुणाची जात पाहून आजपर्यंत राजकारण केलेलं नाही. माझ्या स्वतःच्या ज्या जातीत मी जन्माला आलोय त्याच्यापेक्षा जास्त वेगवेगळ्या जातीतले माझे मित्र परिवार बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असा ठराव बीड जिल्हा परिषदेमध्ये मी घेतला आणि महाराष्ट्रातली ती पहिली जिल्हा परिषद होती की ज्यामुळं त्या एका ठरावावर राज्यातील वेगवेगळ्या जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायतीपर्यंत एक नवीन चळवळ उभी राहिली आणि मराठा आरक्षणाचे ठराव प्रत्येक महाराष्ट्रात या परळीत मराठा समाजाच्या आरक्षण त्याची आंदोलनं झाली. त्या प्रत्येक आंदोलनात मी स्वतः सहभागी होतो. अगदीच काय, लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर परळीमध्ये जे मनोज जरांगेंचं आंदोलन झालं त्या आंदोलनाला जागा देण्यापासून, पाणी देण्यापासून, आंदोलनाला येणाऱ्या अनेक सहकाऱ्यांना वाहनं देण्यापर्यंत आम्ही या ठिकाणी मदत केलेली आहे. माझ्या सर्व सहकार्यांनी केलेली आहे.
स्वर्गीय अण्णासाहेब जावळे, स्वर्गीय विनायक, जगात 58 मराठा लाख मराठाचे मोर्चे निघाले, एक आदर्श जगात घडवला. त्या मोर्चामध्ये जगात 58 मराठा लाख मराठाचे मोर्चे निघाले. मुंबईच्या मोर्चात मला सहभागी होता आलं. मुंबईच्या मोर्चात मला सहभागी होता आलं आणि त्या मोर्चामध्ये जर बोलायचं असेल तर बोलण्याची संधी सुद्धा त्या ठिकाणी मला दिली गेली होती. मी 5 वर्ष राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. 5 वर्षाच्या त्या काळात जेवढी आंदोलनं झालं तेवढे दिवस मी सभागृह बंद केलं. आणि नुसतं सभागृह बंद केलं नाही तर नरड्यातून रक्त पडेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी आवाज उठवला. सभागृहात आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो. नगर जिल्ह्यामध्ये एक बलात्कार झाला होता कोपर्डीला. त्यावेळेस तिथं कुणीही गेलं नव्हतं. अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. मी स्वतः पहिल्यांदा गेलो. अधिवेशन चालू होतं. दुसऱ्या दिवसापासून ते सर्व आरोपी अटक करेपर्यंत अधिवेशन सुद्धा चालू दिलं नाही. ही मराठा समाजाच्या प्रती आमची प्रामाणिक निष्ठा आहे. खरं तर मी ज्यावेळेस पालकमंत्री होतो त्यावेळेस 80,000 कुणबीचे प्रमाणपत्र आपल्या या बीड जिल्ह्यात मिळालेले आहे. त्याचं रेकॉर्ड सुद्धा आहे. कुणबीचे प्रमाणपत्र आपल्या या बीड जिल्ह्यात मिळालेले आहे. त्याचं रेकॉर्ड सुद्धा आहे. तेही आपण तपासून पाहू शकता. मंत्री म्हणून मला ज्यावेळेस त्यांचं उपोषण सोडायला लावलं मनोज जरांगेंचं, त्यावेळेस माझ्या हाताने त्यांनी एकदा उपोषण पण सोडले आहे. 17 तारखेची सभा सोडता मनोज जरांगेच्या विरोधात मी एका शब्दानेही बोललेलो नाही. एच्या विरोधात मी एका शब्दानेही बोललेलो नाही. एकीकडे आपण सर्व समाजाला 18 पगड जातीला बहुजन, एकीकडे आपण सर्व समाजाला 18 पगड जातीला बहुजन म्हणून यालाच पूर्णपणानं राजकीय सामाजिक एवढंच नाही, म्हणून यालाच पूर्णपणानं राजकीय सामाजिक एवढंच नाही, सभेत सुद्धा त्यांना 2च प्रश्न विचारले होते. त्या 2 प्रश्नाचे की मराठा समाजाला खरंच ओबीसी मध्ये जाऊन फायदा आहे, आणि याचं खरं भरं 12.5 कोटी जनतेच्या समोर
आणि याचं खरं भरं 12.5 कोटी जनतेच्या समोर त्यांनी यावं, आम्ही येतो. महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर एकदा होऊन फायदा ओबीसी मध्ये, त्याचं उत्तर नाही आलं. आणि दुसरी विनंती केली होती, तो ओबीसीचा एल्गार मेळावा होता. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी होता. आणि त्यात मी विनंती केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये त्या काळात जो गावगाडा उभा करून दिलेला, जे गावकुस घालून दिलेलं आहे, आज मागच्या 2 वर्षापासून ते बिघडलंय. मित्र राहिले नाहीत. 2 सख्खे भाऊ एका मायबापाचे लेकरं जर विचार बदलले आणि एक जरांगेच्या विचाराचा असला तर त्या सख्ख्या भावाला सुद्धा सख्खा मानत नाही, अशी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रात. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात, या पुरोगामी महाराष्ट्रात हे वातावरण कुणी तयार केलं. आणि त्या सभेत मी बोललो होतो की आता हे आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन गावागावातला निर्माण झालेला सामाजिक तडा आपल्याला या बीड जिल्ह्यामध्ये एका फोनवरून एका लोकप्रतिनिधीला एक जणांनी फोन केला आणि त्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं की याला काय ग्रामपंचायतीला निवडून आलेत का जरांगे. त्यावेळेस ज्यांची ज्यांची घरं जाळली ती घरं मराठा समाजाची जाळली, ओबीसी मधल्या अनेक जणांची घरे जाळली. ही प्रवृत्ती कुणाची आहे? हे पिल्लावळे जे आता तयार झाले घर जाळण्यासाठी, कुणालाही संपवण्यासाठी, हे कुणाचे आहे? आम्ही तर असं केलं नाही. जर आम्हाला कुणी शिव्या जरी दिल्या तरी आम्ही गप्प बसलो. अरे माझे तर उदाहरण माझे सहकारी सांगतील, तलवारीनं मला मारायला बसून त्यांना चहा पाजला. एवढे असंख्य उदाहरण आहेत. बसून त्यांना चहा पाजला. एवढे असंख्य उदाहरण आहेत. आणि आज मात्र जरांगेंनी माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं, कधी आहे तुमची तयारी? ईडब्ल्यूएस मध्ये जास्त आरक्षण मिळतं का ओबीसी मध्ये जास्त आरक्षण मिळतं? तारीख तुम्ही सांगा, जागा तुम्ही सांगा. अख्खा महाराष्ट्र बघेल आणि एकदा दाखवून देऊ की ईडब्ल्यूएस मध्ये जास्त मिळतं का ओबीएस मध्ये जास्त मिळतं, ओबीसी मध्ये जास्त मिळतं. अशा पद्धत तुम्ही हक्यांना मारलं. मारामारीची प्रवृत्ती कुणाची आहे? तुम्ही वाघमाऱ्यांना मारलं. तुम्ही वाघमाऱ्यांना मारलं. की तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना मारलं. आणि आता मात्र काही लोक मला भेटले, काय आता इथं परळीची मायबाप जनता सुद्धा बसलेली आहे. मला धोका, माझ्याकडून त्यांना धोका काय? माझं त्यांचं बांधाला बांध आहे.
माझ्याकडून त्यांना धोका? काय माझं त्यांचं बांधाला बांध आहे? की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका, मराठा आरक्षण दोन दिवसांनी निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी सोमवारी बसतो. अनेक सहकारी आहेत, अनेक जण येतात, सोमवारी बसतो. अनेक सहकारी आहेत, अनेक जण येतात, भेटतात, बोलतात, कोणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं. आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल, बाजूला जाऊन बोलला असेल. मी सामान्य सरळ माणूस आहे आणि भेटल्याने बाजूला बोलल्याने मला करतात ना. अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच, बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच, कबुली जबाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच, बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच, कबुली जबाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच, आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करताय. आणि अशा बाबतीत कट करण्याचं म्हणजे कम्प्लिटली मला माझ्या जीवनामध्ये एक मर्डरर म्हणून माझी इमेज अशा पद्धतीची ते तयार करतायत. याला कारण अनेक आहेत. कारण मी एका सभेत दिलेले 2 समोर त्यांच्या प्रश्न बोलायची त्यांची तयारी. माझं तर म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र पोलिसांनी मनोज जरांगेंना धमकी आहे, मी त्यांना काही करायचा प्रयत्न करतोय, असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून, तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे, आजच्या या माध्यमातून, तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी ही आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे. आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो, तर माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल, कुणाला मारायचं, कुणाला थापड मारायची, की आणखीन कुणाला काही करायचं, तर माझी ब्रेन मॅपिंग करा. माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा, जे आता आरोपी पकडलेत त्यांचीही करा. आणि ब्रेन मॅपिंग आरोपीची, जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्को आणि यांचं बोलणं, मुख्यमंत्र्याची आयमाय काढायची, भुजबळांची आयमाय काढायची. आमची तर जपच आहे. पंकजा ताईला काय नाही ते बोलायचं, घरात इंग्रज आले होते. ही बोलायची पद्धत आहे का पुरुषाची? आपल्यापैकी तरी सुद्धा गप गुमान आम्ही तो राग गिळलाय. का? तरी सुद्धा गप गुमान आम्ही तो राग गिळलाय. का? ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता. आता त्यांच्याकडे काय आहे, काय दाखवणार आहे, 4 दिवसानं काय दाखवणार आहे मलाही म्हणता येतं. आता त्यांच्याकडे काय आहे, काय दाखवणार आहे, 4 दिवसानं काय दाखवणार आहे मलाही म्हणता येतं. माझ्याकडे काय आहे, काय नाही, 4 दिवसांनी काय दाखवायचं.
आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काही तयार करता येतं, काही. आता माझं म्हणतात फोनवर बोलणं झालं. एकमेव माझा फोन आहे जो 24 तास चालू असतो. मी का चालू ठेवतो? का माझ्या आजूबाजूला आणि ज्यांचा सगळ्यात जास्त माझ्यावर विश्वास आहे ते गरीबातले गरीब माणसं, आणि त्यांना कुठलीही अडचण आली तर त्या अगोदर माझा फोन लावतात, त्यांची अडचण होऊ नये. तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो, त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो. कशासाठी? आणि त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो कशासाठी? आणि कर्मा रिपीट्स. जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल, हे लक्षात ठेवा. आणि मला संपवायचं म्हणजे का? विरोधात सुद्धा फिरेल, हे लक्षात ठेवा. आणि मला संपवायचं म्हणजे का? मी त्या दिवशी पहिल्यांदा ओबीसी एल्गार, पहिल्यांदा जीवनात मी व्यासपीठावर गेलो, कारण बाकीच्यांनी तर मला लाता हकलू बाहेर काढलं होतं. एका ठराविक जातीमधून हकलू लाता मारून, म्हणून ओबीसीच्या व्यासपीठावर गेलो. ओबीसीच्या संरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे एवढं बोललो. आणि त्याच्यासोबत आणखीन एक गोष्ट बोललो की जरांगेंच्या आंदोलनाच्या काळात जे 500, त्याच्यासोबत आणखीन एक गोष्ट बोललो की जरांगेंच्या आंदोलनाच्या काळात जे 500 हे सगळं आरक्षण जे आहे हे कसं मिळणार होतं, काय मिळणार होतं त्यांनाच माहित. पण त्यांना फसवलं म्हणून 500 जीव गेले. सुरुवातीलाच ईडब्ल्यूएस जर विषय झाला असता तर त्या 500 जणांचा जीव वाचला असता. नाहीतर त्या 500 जणाला कुठं ना कुठं टाकणं, हे ऑन एअर जर मला धमकी देत असतील तर त्याचं काय करणार? टाकणं, हे ऑन एअर जर मला धमकी देत असतील तर त्याचं काय करणार? त्याला याला कायदा नाही आहे. मग कायदा असला तर हे सरकार काय? त्याला याला कायदा नाही आहे. मग कायदा असला तर हे सरकार काय? माझ्या जीवन मरणाचा प्रश्न, माझं जीवन मरण जे आहे, माझ्या जीवन मरणाचा प्रश्न, माझं जीवन मरण जे आहे, जीव गेला तरी परवडत नाही. आणि त्याच्या प्रेसमध्ये वारंवार जीव गेला तरी परवडत नाही. आणि त्याच्या प्रेसमध्ये वारंवार मी मराठा समाजाला सांगतोय काही करू नका, मराठा समाजाला काय करू सांगतोय काही करू नका. म्हणजे काही करावं म्हणून तो आदेश होता का काही करू नये म्हणून तो आदेश होता? हे आता अति झालंय, एवढं अति झालंय. त्यांनीच त्यांची माणसं पाठवायची, कुणाकडून तरी ओळखी करून घ्यायच्या, ओळख झाली की फोटो काढायचा, फोन करायचा. आम्ही आपल्या कामात, आम्ही काय फोनवर असं कधीच कुठलं बोललेलं नाही. होऊ द्या ना एकदा, जे व्हायचंय ते. याला ब्रेन मॅपिंग, नार्को आणि सीबीआय. आणि मी माननीय मुख्यमंत्र्याला आज या प्रेस कॉन्फरन्स म्हणून विनंती करतोय की काहीही करून या प्रकरणाची चौकशी सीबीआय कडेच गेली पाहिजे. त्याच्याशिवाय आता हा धनंजय मुंडे ही स्वस्थ बसणार नाही आणि स्वस्थ बसू देणार पण नाही. आमच्यासारख्याला संपवायला निघाले. केले काय? आरक्षणाची बाजू घेतली. आणि 25 वर्ष आरक्षणासाठी लढल्यानंतर आज एका व्यक्तीच्या प्रवृत्तीमुळे माझ्यावर ही वेळ यावी.
करणाऱ्याला मार. दादागिरी कुणाची आहे? करणाऱ्याला मार. दादागिरी कुणाची आहे? समाजामध्ये अंतर कुणी पाडलं? अंतरवेलीतूनच पडलं ना. समाजामध्ये अंतर कुणी पाडलं? अंतरवेलीतूनच पडलं ना. त्यामुळे अशा खोट्या नाट्या केसेस करून तुम्हाला जर वाटत असेल की या बहुजन समाजाचा, ओबीसी समाजाचा माझ्यासारखा एक कार्यकर्ता गप राहील, असं नाही. तुम्ही जरा तुमचं मागून बघा. तुमचे मेहण्याचे वाळूचे ट्रक किती पकडले? मी आता सरकारला विचारणार आहे, काय त्यात ऍक्शन झाली? एका सामान्य साधा जर एखादा वाळूचा व्यावसायिक असेल त्याला एनपीडीए मध्ये घालतात. यांची यादी सरकारला देऊन सरकारने काय केलं हेही मला विचारावं लागणार आहे. पण माझ्या आई वडिलांनी कुणाला असं पुढे करून आणि तसं पुढे करून कुणाला संपवायचं कधीच कुणाला शिकवलेलं नाही. माझं तोंड वैद्यनाथाच्या प्रभूकडे आहे. पण विनाकारण असले खोटारडे ज्याला काही अर्थ नाही असे आरोप तुम्ही माझ्यावर करून समाजात संपवायचा प्रयत्न जरांगे असं करू नका. आपलं वैर काय आहे? एक लढाई आहे. तुम्ही ओबीसीचं घेऊ नका. एक लढाई आहे. तुम्ही ओबीसीचं घेऊ नका. तुम्हाला जे पाहिजे ते ईडब्ल्यूएस मधून घ्या किंवा आणखीन कुठलं घ्यायचंय ते घ्या. ते 10% सुद्धा त्यांना आता शेतकरी नेता व्हायचं. त्यांच्या दृष्टीने आता 500 त्यांना नसलं तरी आम्हाला आहे, सरकारलाही आहे. आजही त्या समाजाला वाटतं की आपलं काहीतरी चांगलं होईल. समाजाला आजही त्या समाजाला वाटतं की आपलं काहीतरी चांगलं होईल. समाजाला वाटतं, मला नाही. आणि कृपा करून मी जे 2 प्रश्न विचारलेत, कधी, कुठं, कसं, या एकदा समोर. ओबीसी का ईडब्ल्यूसी? तुम्ही तर आता ओबीसीला मारता म्हणला. ते म्हणले धन्याचं बीज ठेवायचं नाही. ही धमकी नाही. ऑन एअर धमकी कुणाला दिली? वंजारी जातीचं बीज सुद्धा ठेवायचं नाही. एका जातीला ऑन एअर धमकी कुणी दिली? ओबीसीचे सगळे बीला बी या महाराष्ट्रातून उपटून टाका. धमकी कुणी दिली? जरांगे, जर सगळेच अधिकार तुमच्याकडे आहेत आणि सरकार जर तुमचंच ऐकत असेल, गोळ्या घाला, मला संपून टाका. मला आजही आठवतं ज्यावेळेस 17 तारखेच्या सभेत मी ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचा मुद्दा काढला, त्यावेळेस मराठा समाजातल्या अतिशय हुशार, तत्वज्ञानी, शिकलेल्या असंख्य लोकांनी फोन करून म्हणले, तुम्ही जी भूमिका घेतली तीच बरोबर आहे, तिथंच न्याय मिळू शकतो. मराठा समाजातल्या अनेक तरुणांनी, अनेक माझ्या सहकाऱ्यांनी म्हणले ही भूमिका घेतली ईडब्ल्यूएसची तरच फायदा.
असा फायदा होत नाही. मग एकीकडे आम्ही सुद्धा इतर समाजाचे असून मराठा समाजासाठी लढलोत आणि आज जर कुठं काय मिळत असेल आणि ते मिळत असेल आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळत असेल तर द्यायला काय अडचण आहे. रोज उठलं की एक धरायचा त्याला हाणायचं. ह्याच्या ऑन एअर बोलू काही बोलायचं आणि ऑन एअर बोलू काही बोलायचं आणि ऑन एअर बोललेलं त्याची साधी एनसी सुद्धा जर सरकार घेत नसेल. म्हणून माझी विनंती की हे प्रकरण सीबीआय कडेच गेलं पाहिजे आणि या प्रकरणामध्ये जे जे असतील त्यांच्या सगळ्यांची माझ्या आणि एकदा महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेला कळू द्या. विनाकारण एकदा करा आणि एकदा महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेला कळू द्या. विनाकारण एकदा राजकीय आणि सामाजिक काम तुम्ही संपवायला निघाला असाल. आता जनता सुद्धा दूधखोळी राहिलेली नाही. कुठून काय चाललंय कसं काय चाललंय. आम्ही 5 वर्ष विरोधी पक्ष नेते होतो. आम्हालाही बऱ्याचशा गोष्टी असं काही का आम्हालाही बऱ्याचशा गोष्टी असं काही कारण नाही समजायला की आमच्याकडे नाही. पण आम्ही शांत आहे. आम्हाला सबंध समाज एकत्र करायचा आहे. पुन्हा या महाराष्ट्रात शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा तो गावकूस उभा करायचा आहे. म्हणून आम्ही दम धरलेला आहे. मला एवढंच बोलायचं होतं. माझं निवेदन संपलंय. धन्यवाद. भाऊ, यामध्ये त्यांनी वेगवेगळे आरोप केले. असे देखील प्रकार केले जातात असं देखील त्यांनी आरोप केला. आता मला सांगा की कुणाच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करणं मला बंद पडलंय. मला काय बंद आहे कुणाच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करणं मला बंद पडलंय. मला काय बंद आहे कुणाच्या गाडीचं लोकेशन ट्रेस करणं. आणि माझं काही तेच काम आहे. ह्याला आरोप मानतात ही थोतांडगिरी आहे. मी कुणाच्या तरी गाडीत मोबाईल टाकतो. अरे एवढे मोबाईल आहेत होय माझ्याकडेच का मोबाईलची फॅक्टरी आहे. अर्थहीन बोलायचं, माध्यमांनी घ्यायचं, चालवायचं, टीआरपी मिळते. आता माझ्या प्रश्न आणखीन मिळेल. आता हल्ला झाला थोड्या वेळापूर्वी कुणीच्या घरावरती हल्ला आरोपी. आता हल्ला झाला थोड्या वेळापूर्वी कुणीच्या घरावरती हल्ला आरोपी. त्यांचे कार्यकर्ते असतील तर हे नेमकं जाणून बुजून कारस्थान केलं जातं का. बरोबर आहे. तेच आरोप करणार, तेच सांगणार, सगळं तर त्यांचं आहे. आता खुनेच्या तुम्ही म्हणताय तसं, मी तर माझ्याकडे बातमी नाही, तुम्ही म्हणताय तसं जर खुनेच्या घरावर हल्ला झाला असेल तर ते तुम्ही म्हणताय तसं जर खुनेच्या घरावर हल्ला झाला असेल तर ते सुद्धा त्यांच्याच लोकांनी केला असेल आणि पुन्हा आमची नावं घ्यायची. म्हणून मी म्हणलंय गेला पाहिजे. काही जरी म्हणलं 1 मिनिट माननीय मुख्यमंत्र्याला या बोलण्याचं वाईट वाटेल. पण माननीय मुख्यमंत्र्याला या बोलण्याचं वाईट वाटेल. पण इथली पोलीस यंत्रणा कुठल्याही जाती धर्माची असो यांना घाबरून आहेत.
म्हणून करते करविते ह्या सगळ्या गोष्टीचे तेच आहे. गंगाधर कारपुटे यांना डुकरासारखं धोरण नेऊन मारू अशा पद्धतीचा जो दादा गरड नावाचा जो कार्यकर्ता आहे त्यांनी तुम्ही धमकी दिल्याचं सांगतोय. कार्यकर्ता कबुली मी धमकी दिली? अरे गंगाधर माझा चांगला मित्र आहे. आता एवढी मैत्री की सांगू का मैत्रीचा खुलासा? सभेत मी बोललो होतो की एका माझ्या मित्रांनी 1:45 वाजता मला फोन केला. तू सभेत मी बोललो होतो की एका माझ्या मित्रांनी 1:45 वाजता मला फोन केला. तू सभेला काय नक्की नाही बाबा, काय भुजबळ साहेब कशी येते त्याच्यावरती माझं ठरणार आहे. नाही म्हणले तू कसा. त्यावेळेस माझ्याकडे येऊन 4-4, 8-8 तास बसायचे. कसे, कशासाठी, कसा. त्यावेळेस माझ्याकडे येऊन 4-4, 8-8 तास बसायचे. कसे, कशासाठी. फॉर्म भरला पण प्रचार नाही केला. आता हे एवढं आणखीन डिटेल समजून सांगणं एवढे सुरेश की हे कशासाठी चाललंय. आणि सगळ्यांचाच टार्गेट फक्त धनंजय मुंडे काय. एवढ्या जणांना आवरण आहे का काय मी. ओबीसीचा मुद्दा काढला त्याच्यामुळे राग आला का चष्मा पाठवला नाही त्याच्यामुळे राग आला मला माहितच नाही. साहेब, त्यांनी जरांगे यांनी 2 आरोपींना भेटल्याचा आरोप केला होता. त्यांनी आणखी एक आरोप केला की तुम्ही त्या आरोपींची संभाजीनगरला 2 तासभर वाट पाहत होता. हे खोट आहे. कशाला गुन्ह्याची वाट बघू. मुख्यमंत्री व हे खोट आहे. कशाला गुन्ह्याची वाट बघू. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील जे मंत्री आहेत त्यांना सुद्धा तुमच्यापासून धोका आहे असा आरोप तुमच्यावर केला. माझ्यापासून सगळ्या पृथ्वी तलाला धोका आहे असं तुम्ही समजा. मी काय कोविड व्हायरस झालो का काय अचानक. काय चाललंय. हे आरोप आहेत. म्हणजे काही मंत्र्यांना सुद्धा माझ्यापासून धोका. अजब आहे. साहेब, आता या प्रकरणी तुम्ही काही मानवाचा दावा काही करणार आहात का जरांगे पाटलांनी. मी वकिलांशी चर्चा करून त्या निर्णय करणार. मनोज जरांगे त्यांची गावठी भाषा किंवा गावाकडची भाषा या नावाखाली मुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सदस्य असतील, तुम्ही असाल किंवा इतर कोणी त्यांना घालून पाडून शिवराळ शब्दात बोलतात. तरी पण त्यांच्यावर आजपर्यंत कधीही कारवाई केली गेली नाही. त्यांना स्पेशल व्हीआयपी ट्रीटमेंट सरकार देतंय का. मी तेच तुम्ही प्रश्न उपस्थित करायच्या अगोदरच हे विषय बोललोय. मी स्वतःच प्रश्न विचारलाय की ऑन एअर जर ते मान्यवर कॉन्स्टिट्युशनल पोस्टच्या तिथं बसलेल्या मुख्यमंत्र्यापासून उपमुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापासून आमच्या सगळ्यापर्यंत कुणाची आयमाय काढायची ऑन एअर आणि त्यात सरकार काय करणार नाही. आम्ही काय एवढे बुळे नाहीत ह्या सगळ्या गोष्टी न समजायला. मंत्रालयामध्ये 75% हे वंजारा समाजाचे अधिकारी चांगले आहेत पण 25% अधिकारी हे तुमच्या ऐकण्याचे आहेत असा. चला ठीक आहे. ओके. आभारी सगळ्यांचा. कायदेशीर हे करणार तुम्ही कायदेशीर. मी म्हणलं ना की माझ्या वकिलाशी चर्चा. आभारी सगळ्यांचा. कायदेशीर हे करणार तुम्ही कायदेशीर. मी म्हणलं ना की माझ्या वकिलाशी चर्चा करून मी निर्णय करणार. तर जरांगेंनी केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडेंनी उत्तर दिलेलं आहे. जरांगेंनी केलेल्या आरोपाची चौकशी ही सीबीआय मार्फत व्हावी अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं सुद्धा धनंजय मुंडे म्हणाले. तर दोघांची ब्रेन मॅपिंग करा, दोघांची नार्को टेस्ट करा असं सुद्धा